ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, मला बऱ्याच आपल्या जी यूट्यूबद्वारे जोडलेली मंडळी आहे त्यांनी विचारलंय की महाराज, जे आपलं नवीन बांधकाम मंदिराचं जे आहे ते कुठपर्यंत आलंय, आम्हाला ते पाहायचंय. म्हणले कसं बांधलंय, काय म्हणजे कशा पद्धतीचं आहे. आता काही जणांनी पाहिलेलं आहे, पण बऱ्याच मंडळीने तो व्हिडिओ वगैरे काही पाहिलेला नसेल कदाचित. तर आता ह्या म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जसं का माझी एक कल्पना होती, एक स्वप्न होतं की मी असं मंदिर निर्माण करील की जेणेकरून काही कालावधी म्हणजे श्रावण महिन्यात तरी हे शिवलिंग जे लिंग आहे ते पाण्यामध्ये असावं. असा एक नियम आहे की शिवलिंग ही कधीही नदी किनारी अथवा विहिरी शेजारी, अगर विहिरीमध्ये म्हणजे पाणी असावं तिथे, अशा ठिकाणी शिवलिंगाची पूर्व जे आहेत आपले पूर्वीचे लोक त्यांनी तशा पद्धतीनं स्थापना केलेली आहे. जी पुरातन मंदिर आहे तशी असा नियम आहे तो. तर माझ्याकडे नदी आहे, पण छोटी नदी, तिथे पाणी फक्त पावसाळ्यापुरतंच येतं थोडंसं. आणि आपलं शेत पण आहे, तिथं पण माझी कल्पना होती की तिथे शिवलिंग आपण स्थापन करावं. पण पाण्याची स्रोत नव्हता तिथे, राहत नाही जास्त करून. म्हणून मी काय म्हटलं की जेणेकरून हे शिवलिंग ही म्हणजे सतत पाणी त्याच्या म्हणजे असावं ते, म्हणून मी एका विहिरीची निवड केली. शेतामध्ये पूर्वी विहीर खांदलेली होती आपल्या पूर्वी. मीच तिथं सुरुवात केलेली. लहानपणी छोटीशी विहीर खांदली, पुन्हा मोठी केली. आणि मग परत ती माझ्या कल्पनेप्रमाणे मी ज्यावेळेस गुरं राखत होतो, गाय राखत होतो, त्यावेळेस मला पाणी पिण्यासाठी म्हणून मी ती छोटीशी विहिरा खोदला होता. ते आपट्याचं झाड होतं तिथे, आणि त्या झाडात खाली मी बसत असे, गाय राखत असे. आणि मग पाण्याचा स्रोत शेजारी काही त्यावेळी काळी बोर वगैरे काही प्रकार नव्हता माझ्या लहानपणी. तर एक माणसाची विहीर होती जवळच, म्हणजे 1-2-3 शेत सोडल्या की तिथे पिण्याची सोय होती. पण तो माणूस फार गमतीचा होता. तो पाणी प्यायला येऊ देत नसं, कारण त्याचा ऊस होता, ऊस लेकरं मोडतील वगैरे म्हणून तो त्रास द्यायचा. म्हणून मी रागीट स्वभावाचा माणूस, म्हणून मी कळलं की आपण एक विहिरा केला अगोदर सुरुवातीला. आणि विहिरा खालीत बारीक लांब नेला असं डोक्या इतका, आणि ते पाणी जसं खाली जाईल तसं मी खांदत राहायचो. आणि त्याच्या कालांतराने काय झालं की त्या विहीरचा पुन्हा आपण विहीर केली, मोठी विहीर केली ते. आणि ती विहीर पण त्या विहिरीवर काही आम्ही उत्पन्न वगैरे काही शेतीचं काही केलं नाही, विहीर पडून राहिली. आणि मी देवदेवात लागलो त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक कल्पना येत राहिली की मी लिंग स्थापन करेल. आणि असं माझ्याकडे ज्यावेळेस पैसा येईल, काय होईल, त्यावेळेस मी इथे एक मंदिर उभा करीन, छोटंसं का होईना पण मंदिर उभा करीन, आणि विहिरीत करेल, म्हणजे पाण्यामध्ये शिवलिंग स्थापन करील मी. एक माझं खूप पूर्वीचं स्वप्न होतं ते. आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलं ह्या 2-3 वर्षात. आणि ते स्वप्न आता मी सध्या जे तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे, जी बांधकाम जिथपर्यंत आला आहे ते, तर मला एक आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो की माझी जशी कल्पना होती तसंच ते झालं. आज यंदा सगळं म्हणजे यावर्षी बांधकाम बऱ्यापैकी गाभाऱ्याचं झालेले, फरशी वगैरे इतर कामं बरेचसे राहिले, त्यातले बरंचसं काम राहिले आतमधलं. आणि तसं तर बांधकाम पूर्ण झालेच नाही. परंतु माझी कल्पना होती की श्रावण महिन्यामध्ये अगर पावसाळ्यात तरी त्या शिवलिंग पाण्यामध्ये येईल. तसं तर ते सिमेंट कॉन्क्रीट बरोबर केलंय, पण ऑटोमॅटिक पाणी यायलाच पाहिजे, कुठून बी येऊ जा.
पाणी यायला पाहिजे. आणि योगायोगानं असं झालं, कालच्या समजा श्रावण महिन्यामध्ये काही पाणी आलं नाही कारण पाऊस काळ बी कमी होता, आमच्याकडे पाऊस कमी होता, तुमच्याकडे असेल कुठं बहुतेक जास्त, त्याच्यात काय आलं नाही. परंतु अमावस्या, सोमवती अमावस्या होती का नाही, सोमवती अमावस्याला सकाळी मी पूजा केली, खूप जणांची अभिषेक वगैरे पूजा केली, त्यावेळेस अजिबात पाणी नव्हतं. आणि अभिषेक झाला आणि मी बाहेर पडलो की हळूहळू पाणी यायला चालू झालं. बघ थोडंसं एका माणसानं सांगितलं, मी महाराज मंदिरात पाणी थोडंसं जाणवायलं म्हणले, खाली थोडंसं आलंय म्हणले शिवलिंगाकडे. मी लक्ष दिलं नाही, मी कामात होतो. आणि ज्या वेळेस दुसऱ्या दिवशी मी तिथे गेलो मंदिरात पूजा करण्यासाठी, त्यावेळेस शिवलिंग पाण्यामध्ये आलं होतं. मला एवढा आनंद झाला की शंभू म्हटलं माझी कल्पना होती त्याप्रमाणे झालं. आणि स्वच्छ पाणी असं शिवलिंगापाशी आलं. शिवलिंग म्हणजे पूर्ण नाही आता सध्या, पण पाण्यात राहिलं. मला खूप आनंद झाला. म्हणजे आता पाण्यामधून जायचं आणि शिवलिंगाला पूजा पाठ करायचा. तर तुम्हाला ते सांगायचं तात्पर्य म्हणजे ते मंदिर जे आहे बांधकामाचं काय झालंय ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवणारच आहे. तर काय करूया आपण, चला तुमची इच्छा म्हणून मी तो व्हिडिओ केलाय म्हणजे मंदिराचा. तर तुम्हाला मी तिथे घेऊन जातो, मंदिर दाखवतो, पहा आणि मला प्रतिक्रिया सांगा की कसं वाटलं. म्हणजे पूर्ण झालेलं नाही मंदिर, परंतु जे झालंय तयार ते तुम्हाला दाखवतोय. चला तर पाहूया आपण तो व्हिडिओ. खूप जणांची इच्छा होती की महाराज आम्हाला म्हटले की जी नवीन मंदिर आहे, अगर तुमचा मंदिर परिसर ही वगैरे थोडंसं दाखवा म्हटले, कुठं आहे, कसं आहे, नवीन बांधकाम काय चाललंय तुमचं, आम्हाला पाहण्याची इच्छा आहे म्हटले, मग आम्हाला दाखवा. तर मी त्यासाठी खास होऊन जी नवीन मंडळी आहे त्यांनाही सांगणार आहे, जुन्या मंडळीला सांगणार. विशेष आहे ते आता की आपण जी नवीन मंदिर बांधकाम समजा अजून नाही पूर्ण झालेलं, परंतु जे झालंय गाभारा वगैरे थोडासा बरंच काम राहिलेले, फरशा वगैरे आतल्या राहिल्यात, तरी पण इच्छा असते माणसाची म्हणून मी दाखवतो तुम्हाला ते मंदिर. तर आता मी मंदिराकडे घेऊन चाललोय तुम्हाला. तर ही जी नवीन मंदिराचं गाभाऱ्यातलं आतलं ही जी दिसते कట్టडा ती फिरण्याचं आहे, पण मी तुम्हाला आता गाभाऱ्याकडे घेऊन जातो. आतमध्ये मंदिर आहे, जमिनीपासून 12 फूट खाली. तर हे प्रदक्षिणा वगैरे घालण्याचा मार्ग आहे हा. आता मी तुम्हाला गाभाऱ्याकडे घेऊन चाललोय. हे असं बांधकाम खूप राहिलंय, हे झालंय ते दाखवतोय तुम्हाला. आता हा जो जिना हे जायचा वर मार्ग आहे, ही आता एक हे जे आहे ना ते वर आपल्याला याच्यावर एक गणपतीचं मंदिर उभा करायचंय, त्याच्यासाठी हे केलेलं आहे. हे वर जाण्याचं आणि वर एक जायचा, खाली उतरायचा इकडून, असं तो. तर वर मंदिर होणार आहे ते. पण हे खाल्लं जेवढं झालंय जे सध्या ते मी दाखवतोय. आता हे आपलं गाभाऱ्याकडे जायचं आपल्याला. ही मेन मंदिर आहे ओंकारेश्वरचं, जे आता आपण नवीन बांधकाम केलेलं. तर हे खूप काही बांधकाम राहिले, पण आता आपण सध्याची परिस्थिती काय आहे ते पाहूया. चला मी तुम्हाला आतमध्ये घेऊन येतो. हो, सध्या काय झालंय, अमावस्यानंतर मंदिरामध्ये समजा ते ऑटोमॅटिकली पाणी येतं, कारण ते ही जी आहे ती खूप खाली ना, तशी सोय पण केलेली आहे आपण पाणी यावं म्हणून. सध्या पाणी आलेलं आहे इथं, तर मी ते पण पाणी दाखवणार आहे. कारण अमावस्यापर्यंत पाणी वगैरे काही नव्हतं. अमावस्या, श्रावणी अमावस्या झाली, सोमवती अमावस्या, त्यानंतर हे पाणी वगैरे आलेलं आहे. आणि पाणी यावं ही माझी प्रबळ इच्छा होती, कारण लिंग ही कधीतरी वर्षातून एक वेळेस तरी पाण्यामध्ये असावं अशी माझी खूप इच्छा होती, माझं एक स्वप्न होतं. म्हणून मी तशी सोय केलेली होती, ऑटोमॅटिकली पाणी आतमध्ये. पण तसं खराब नाही, हे मूळ ही विहीर आहे खाली, खूप अजून
अडीच परस म्हणतात ना, 2.5 परस तेवढी खोल आहे विहीर ही. ते खाली आतमध्ये त्याच्यावर मंदिर उभा केलेलं आहे आपण. मी तुम्हाला घेऊन चाललो आहे खाली. का उतरत आलो. आता हे इथून लागलं पाणी येतं बाई. हो काय, हो का, हे आता नंदी महाराज सुद्धा पाण्यातच येते. त्यांच्या पायापर्यंतवर पाणी आलेलं आहे, हे काय. आणि इकडे शिवलिंग सुद्धा पूजा पाठ केलेल्या लोकांनी सगळे फुलं वगैरे याच्यावर तरंगायला लागलेत. ही लिंग सुद्धा आज ही झालं बुडलं बहुतेक, जी आहे वर आहे काही पाणी. ठीक आहे. सध्या जे माझं एक स्वप्न होतं की लिंग ही काही महिन्यासाठी तरी पाण्यात असावं, तर हे काही लिंग असं. आणि माझं स्वप्न ही साकार झालंय, कारण माझी खूप खूप इच्छा होते की अशा पद्धतीनं लिंग पाण्यात असावं. आणि ठीक आहे, असे आपलं नवीन जे मंदिर झालंय आणि ह्याचं गाभारा आहे तो हे जमिनीपासून खाली 12 फूट आतमध्ये हे. हे जवळजवळ आता 2-2.5 फूट पाणी आहे ह्याच्यामध्ये. काय तर दत्त महाराज सुद्धा आहे, पण त्यांच्या पायाला पण पाणी लागलं, तिथपर्यंत गेलंय ते. आहे की नाही, छान आहे. तुम्हाला दर्शन दिलं मी आज. तर मला वाटतं की आता हे आपण आता वर जाऊया परत. हे असं चालायला खाली जमत नाही. या अशा पद्धतीनं बांधकामात ही फरशा वगैरे, खाली फरशी वगैरे टाकलेली नाही, बरंचसं काम राहिलंय आपलं. तर मी तुम्हाला परत वर घेऊन जातो. ऐको अशा पद्धतीनं आपलं हे आता हे जे आहे, समजा आता ही हे आपल्याला कसं आहे, हे प्रदक्षिणा मार्ग आहे. हे जो आहे तो प्रदक्षिणा करण्याचा मार्ग आहे हा. ह्या अशा पद्धतीने हे आलोत परत. तर हे असं पुन्हा इकडून इथं आतमध्ये जायचं आणि आता हे बाहेर निघायचं. ही चौकडून असं हे हिरवागार परिसर आहे. हे सगळं मंदिराचे खूप हे असं हे आपलं शेतीचं आहे आपली ही. अशा पद्धतीने हे मंदिर आपण केलेलं आहे निर्माण. तर धन्यवाद.